फ्लॅटपेक्षा कमी किमतीत स्वमालकीचे रो हाऊस सचिन कन्स्ट्रक्शन पोल बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कलमठ बिडेवाडी येथे साकारत आहे लता रेसिडेन्सी रो हाऊस प्रकल्प। कणकवली पोलीस स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर 3 BHK 2 मास्टर बेड सह 1100 स्क्वेअर फूट RCC बांधकाम, जागवार कन्सिल प्लंबिंग फिटिंग, मॉड्युलर किचन, सागवान फ्रेम दरवाजा, स्वतंत्र असेसमेंट, सेपरेट वॉटर मोटर, 60% काम पूर्ण, मोजकेच रो हाऊस शिल्लक। साईट पत्ता मनोरमा पार्क बिडेवाडी कलमठ। स्वतंत्र बंगलो, घराचे दर्जेदार बांधकाम निर्धारित वेळेत खात्रीशीर करून मिळेल। कॉन्टॅक्ट 9405755599 आणि 8806229999। शिंदे शिवसेनेमध्ये अलीकडेच प्रवेश केलेले माजी आमदार राजन तेली यांनी कणकवलीतील पत्रकार परिषदेमध्ये जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी आणि जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे हे मनमानी कारभार करत असून 31 कोटीच्या कर्ज वाटपामध्ये घपला झाल्याचा आरोप केला होता। अशा प्रकारे मनमानी कारभार करून कर्ज वाटप केल्याची मालिकाच आपल्याकडे असून टप्प्याटप्प्याने एक एक प्रकरण उजेडात आणणार असा इशारा सुद्धा राजन तेली यांनी या पत्रकार परिषदेमध्ये दिला होता। हे बघा, दरोडेकर म्हणजे आता दरोडाच पडलेला आहे बँकेवर। आता मी जी गोष्ट सांगितली 10 कोटीचा खरेदी कर आणि 59 कोटी रुपये, या दरोडा नाही। मुळात जागा 88 लाखाची, बँक वसूल कसे करणार? समजा उद्या महाजननी फसवलं, कसे बँक वसूल करणार? काय घेणार बँक त्याच्याकडून? दरम्यान कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी आपल्या एक हँडलवरती पोस्ट करत सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या कारभाराला प्रशस्तीपत्र दिलं आहे। सिंधुदुर्ग जिल्हा बँक ही शेतकरी तसेच शेतीपूरक संस्था, सहकारी संस्था यांच्या हिताच्या दृष्टीने जिल्हा बँक कार्यरत आहे असं नमूद करत सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे यांच्या पाठीवर कौतुकाची थापच दिली आहे। निलेश राणे यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये असं म्हटलं आहे की सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे हे आपल्या संचालक मंडळासह शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळख असलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा बँकेला सहकार क्षेत्रात सर्वोत्तम बनविण्यासाठी सातत्याने काम करत आहेत। ही बँक गेली अनेक वर्ष आपल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे राज्यात अव्वल राहिली आहे। राज्यस्तरावरील विविध पुरस्कार हे अध्यक्ष मनीष दळवी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा बँकेने मिळविले असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी, शेतीपूरक संस्था, सहकारी संस्था यांच्या हिताच्या दृष्टीने जिल्हा बँक कार्यरत आहे। आता सगळं चांगलं चालू असताना महायुतीमध्ये चांगलं वातावरण राहू यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत। वैयक्तिक अजेंडा यामध्ये येता कामा नये। बसून चर्चेमधून मार्ग निघू शकतो, पण टीका करायची काही गरज नाही, अशा प्रकारची पोस्ट आमदार निलेश राणे यांनी केली आहे। त्यामध्येच वैयक्तिक अजेंडा यामध्ये येता कामा नये हा सल्ला म्हणजे राजन तेली यांना आमदार निलेश राणे यांनी दिलेल्या कानपिचक्याच असं म्हटलं जात आहे। ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल। लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।